नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या आवडत्या इग्नाइट अकॅडमीवरती. मित्रांनो, टीईटीच्या आन्सरकीमध्ये कोणत्या प्रश्नांबाबत आपल्याला साक्षरता आहे, तर मानसशास्त्र या घटकाबद्दल, या विषयाबद्दल कोणत्या प्रश्नांमध्ये डाऊटफुल आहे आणि कोणते प्रश्न आक्षेप घेण्यासारखे आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही प्रश्नांबद्दल आपण आज चर्चा करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. त्यातला पहिला प्रश्न पेपर 2चा हा प्रश्न असणार आहे, पेपर नंबर 2. ओके, आणि सी सेट मधला हा 27 नंबरचा प्रश्न आहे. सी सेट मधला 77 नंबरचा. त्याच्यामध्ये अवबोध ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया घडत असताना संवेदनेचे गट काही तत्वानुसार पडतात व पुढील उदाहरणामध्ये कोणत्या तत्वांचा वापर करता येईल. उदाहरण दिले त्याने, आकाशातील नक्षत्रांचा अभ्यास करताना सप्तर्षी, मृगशीर्ष इत्यादी तारक समूहाचे निरीक्षण केले जाते. संयुक्ता, सादृश्य, अखंडत्व आणि समावेश. तर बघा, त्यांनी जे उत्तर दिलंय हे समावेश हे उत्तर दिलंय. कोणी दिलेलं आहे हे? टीईटी उत्तर तालिका म्हणूया आपण. उत्तर तालिकानुसार काय उत्तर आहे? समावेश उत्तर आहे. पण समावेश या उत्तरापेक्षा यामध्ये काय येऊ शकते त्याबद्दल थोडी चर्चा करूया आता आपण. बघा, हे जे सगळे आहेत हे संवेदनासाठी असणारे बाह्य घटक आहे. पहिला समीपता आहे. समीपतेमध्ये काय होतं त्याबद्दल एकदा माहिती देतो मी. समीपतेमध्ये काय होतं की एकमेकांच्या जवळ असणारे उद्दीपक समूहाने नजरेत भरतात आणि त्या सर्व गोल एका ठिपक्यांचा आकार आहे. बघा, हे गोल सारखे आहेत, बरोबर, जवळ आहेत एकमेकांच्या. यांचा एक गट दिसतो, यांचा एक गट दिसतो, यांचा एक गट दिसतो, बरोबर आहे. अशा पद्धतीने जरी बघितलं तर समीपता हे एक उत्तर येणं अपेक्षित असतं आपल्याला त्या ठिकाणी. ठीक आहे. दुसरं जर बघितलं, सादृश्य म्हणजे सारखेपणा, सारखे दिसतात. म्हणजे बघा, हे 1 2 3 हे सारखे दिसतात, 1 2 3 हे सारखे दिसतात. सादृश्य तिथे येणं अपेक्षित नव्हतं आपल्याला. पण अखंडत्व किंवा सातत्य यामध्ये काय, बघा, यामध्ये आणखीन एक उदाहरण आहे. वेगवेगळ्या उद्दीपकात जर एकाच प्रकारचे सातत्य असेल त्यांना संघटितरित्या पाहिले जाते. शेजारील आकृतीत काही गोल आणि ठिपके, बघा, काही गोल आणि ठिपके यांनी काय होतं माहिती आहे का, एक प्रकारचे सातत्य असल्यामुळे इंग्रजी ईएस ही आकृती आपल्याला दिसतात. म्हणजे काही गोल पण केले, काही ठिपके पण केलेले, अशा पद्धतीने, बरोबर आहे. मग इथं आणखीन एक उदाहरण आहे. बघा, आकाशातील चांदण्याकडे पाहिल्यानंतर काही ठराविक चांदण्यांचा एक वेगळा गट दिसतो. उदाहरणार्थ सप्तर्षी. सेम हेच उदाहरण आपल्याला या ठिकाणी लागू होतं. आणि हे कशामध्ये आहे तर बघा, तुम्ही डीएड बीएडचे जे पुस्तक आहे त्यामध्ये आपल्याला रेफरन्स देऊ शकता. त्याचबरोबर SCRTच्या पुस्तकामध्ये सुद्धा रेफरन्स आहे. हा रेफरन्स या ठिकाणी देऊ शकता. सप्तर्षी हे, आणि इथं स्पष्टपणे सप्तर्षीचा उल्लेख आहे बरं का उदाहरणामध्ये आपला. सप्तर्षी, मृगशीर्ष. आणि कशाचं सांगितलं त्याने तर बघा, हे सांगितलं सातत्य किंवा अखंडत्व किंवा निरंतरता. ऑप्शन मध्ये ते आपल्याला दिसतच नाहीये. सातत्य नाही, अखंडत्व ही दिसतंय आपल्याला. ओके, मग आपण एक तर अखंडत्व सोबत जाऊ शकतो किंवा सादृश्य नाही समीपता सोबत जाऊ शकतो, बरोबर. या 2 ऑप्शन मध्ये जाऊ शकतो जर आपण उदाहरणांच्या दृष्टिकोन पाहिलं. परंतु यांनी समावेश दिलं, समावेश मात्र उत्तर नाहीये. तो सो हा आक्षेप घेण्यासारखा प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्ही या दोन्ही ऑप्शन मध्ये जाऊ शकतो. किमान हा प्रश्न रद्द होऊ शकतो किंवा याच्यात अखंडत्व हे उत्तर येऊ शकतं. ओके, चला, हा एक प्रश्न आहे जो आक्षेप घेण्यासारखा आहे. आणि याचा रेफरन्ससाठी तुम्ही डीएड आणि बीएडच्या अध्यापन शास्त्राच्या पुस्तकांचा वापर करू शकता. संवेदना नावाच्या चॅप्टर, संवेदना आणि अवबोध नावाच्या चॅप्टर मध्ये तुम्हाला हे रेफरन्स सापडतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तर मॅकडोगल यांचा. तर मॅकडोगल यांच्या सहज प्रवृत्तीवरती बरेचसे प्रश्न विचारले होते. मॅकडोगल या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो. आता बघा, आत्मनिष्ठ ही प्रवृत्ती आपण जरा बघितलं तर बघा, मॅकडोगलच्या या प्रवृत्ती आहेत. सहज प्रवृत्ती, पलायन, विगुत्सा, निवृत्ती, वात्सल्य, शरणागती, आत्मप्रकटीकरण, काम प्रवृत्ती, कुतूहल, संकलन वृत्ती, सामूहिकता, अन्वेषण, शरणागती, रचना, हास्य. आता इथं त्यांनी काय बघितलं, आत्मनिष्ठ घटक म्हणजे या सगळ्या भावना, या सगळ्या भावनांचा समावेश होतो त्याच्यामध्ये. मग अशी एक कोणती नाही भावना, सगळ्याच भावनांचा समावेश होतो. सो त्या अनुषंगाने बसलं तर इथं सुद्धा मॅच होत नाही. हा एक प्रश्न आपला आक्षेप घेण्यासारखा आहे. म्हणजे या ठिकाणी या सगळ्यात सहज प्रवृत्ती आहे आणि सगळ्यात सहज प्रवृत्तीमध्ये आत्मनिष्ठ घटक मध्ये सगळ्या गोष्टी येतात, सगळ्यात येतात. त्यांनी जे सांगितलं आत्मप्रतिष्ठा, आत्मदिनता, कुतूहल, संघ, याच्यापैकी कुतूहल त्यांनी उत्तर दिलेलं. हे कुतूहल उत्तर सूचीनुसार आहे, टीईटी उत्तर सूचीनुसार.
दिलेलं उत्तर कुतूहल आहे. परंतु जर बघितलं तर कुतूहलसाठी पण इकडे बघितलं तर इकडे कुतूहल आहे, त्यांनी जे दिलं त्यामध्ये कुतूहल आहे इथे, बरोबर आहे. पण आत्मनिष्ठ घटकांच्या अंतर्गत त्या गोष्टीचा समावेश होतो असं म्हणणं थोडंसं चुकीचं वाटतं, कारण या अनुषंगाने कुठेच बसत नाहीये ते. सो हा एक घटक, हा एक विषय आपला आक्षेप घेण्यासारखा आहे. या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न मे बी रद्द किंवा काय येऊ शकतं वेळेल सांगता. आपण आत्मप्रतिष्ठावर हे केलं होतं. हे दोन प्रश्न पेपर 2 मध्ये आक्षेप घेण्यासारखे आहेत. त्याच्यानंतर पेपर 1 मधला प्रश्न आहे हा. पेपर 1 इथं काय म्हणतो बघा, खालीलपैकी कोणतं उदाहरण हे पलायन या सहज प्रवृत्तीच्या उदात्तीकरणाचं उदाहरण आहे. हा प्रश्न थोडासा गोंधळ झाला, इथं शब्दांचा गोंधळ झाला म्हणून आपलं उत्तर चुकलं होतं यावेळेस. आणि हे मी मान्य करतो की मागच्या वेळेस याचं उत्तर आपल्याला मी तुम्हाला संभाव्यता सांगितली होती 1 आणि 3 मध्ये. आन्सर की ज्यांनी बघितले 1 आणि 3 मध्ये. कशामुळे? या उदात्तीकरण शब्दामुळे इथं 3, 1 आणि 3 दोघांपैकी काही येऊ शकतं. आता उदात्तीकरण म्हणजे काय, तर सर असा जर प्रश्न असता की कोणते उदाहरण पलायनवाद या पलायन या सहज प्रवृत्तीच्या असं जर प्रश्न असता, त्याचं उत्तर हे 3 नंबर फिक्स होतं, काहीच नाही. पण सहज प्रवृत्तीच्या उदात्तीकरणाचे म्हटल्यानंतर काय होतं, उदात्तीकरण याचा अर्थ बघा, ज्या पण प्रवृत्ती त्या प्रवृत्तींचा समाज मार्गाने काय करणं, त्यांना समाजाला फायदा होईल अशा पद्धतीने त्याचा वापर करणं. सो विद्यार्थ्यांना कराटे खेळण्याचे शिक्षण देणे म्हणजे पळून न जाता इतरांचं संरक्षण ते करू शकतील अशा पद्धतीने उदात्तीकरण एका शब्दामुळे हे उत्तर दिलेलं आहे. हे उत्तर टीईटी आन्सर कीचं आहे. सो हे उत्तर करेक्ट आहे. या प्रश्नावरती आक्षेप घेतला जाणार नाही. ओके, हे 3 प्रश्न माझ्या दृष्टीने बदलण्यासारखे होते. बाकी कोणतेच प्रश्न बदलण्यासारखे नाहीये किंवा त्यातले 2 प्रश्न बदलण्यासारखे. पेपर 1 मध्ये कोणताच प्रश्न रद्द होण्यासारखा किंवा बदलण्यासारखा नाहीये. याबद्दल तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल तर तुम्ही ऑथेंटिक बुक सोर्स पण वापरू शकता. डीएड आणि बीएडचे जे ऑथेंटिक बुक्स आहेत त्यामध्ये या सगळ्या प्रश्नांचा संदर्भ तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. आणि न्यू बॅच आपण स्टार्ट केलेली आहे द्रोणा 8.0. ओके, तुम्हाला जे पण सांगायचं असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करू शकता. चलो, थँक्यू, टेक केअर, धन्यवाद.